पुढचे 3 दिवस नाशिक शहर आणि जिल्ह्याला हवामान बदलाचा प्रचंड फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। पुढचे 3 दिवस नाशिकला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मधल्या काळामध्ये झालेल्या अवकाळी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना आणि या नुकसानीचे अद्यापही पंचनामे देखील झालेले नसताना आता पुन्हा एकदा येलो अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। येलो अलर्ट म्हणजेच या पुढच्या 3 दिवसांमध्ये गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। असं झाल्यास रब्बी पिकांसह द्राक्ष बागांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो। वर्षभर लहान मुलासारखे जपलेले हे द्राक्ष बाग अक्षरशः या पावसामध्ये उद्ध्वस्त झाल्याचं मधल्या काळात शेतकऱ्यांनी बघितलं आणि आता या येलो अलर्टमुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढलेली आहे। अर्थात असं जरी असलं तरी या अनुषंगाने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।